विच इज दॅट प्रॉपर्टी? कोणी सांगू शकतं? AP by PB and AQ by QC. हे असं मला प्रूव्ह करायचं आहे. तर आपण वरतून खाली जाण्यापेक्षा खालचा विचार करू की ऍक्च्युअली तो आलं कुठून आहे. कॅन एनीबडी टेल मी? एनीवन? हरिओम? तरंग? सांगू नाही शकत आहे मॅम. आपण ते काय प्रॉपर्टी शिकलो? हे काय प्रॉपर्टीच्या बेसवरती हे प्रोपोर्शनॅलिटी भेटेल मला? मला ते प्रूव्ह करायचं आहे. पण ऍक्च्युअली ते प्रूव्ह करण्यासाठी मला ऍक्च्युअली कसं यायला पाहिजे त्या स्टेपवरती? मॅम यस टेस्ट पाहिजे. साइड अँगल साइड वाली टेस्ट लागेल मॅम. नाही, आपण सिमिलॅरिटी टेस्ट वरती गेलोच नाही अजून. आपण प्रॉपर्टी बेसवरती. येस लावण्या? हा, आय थिंक याला बीपीटी थेरम यूज होईल आणि यासाठी फर्स्ट पॅरलल लाईन्स चा एक टेस्ट होतो, म्हणजे टेस्ट ऑफ पॅरलल लाईन्स. त्याच्या थ्रू आपण हे प्रूव्ह करू शकतोय, जसं की करस्पॉन्डिंग अँगल्स व्हेरी गुड, टेस्ट. एक्सलेंट. आता हिच्यात जर बघितलं आपण ने तर हा अँगल दॅट इज अँगल ए पी क्यू is equals to angle ABC equals to 60 degrees. It is given, correct? Now these two angles form what type of angles? These two angles form corresponding angles. Yes or no? But जर हे corresponding angles आहे तर therefore I can say that PQ is parallel to BC. Yes or no? मी सांगू शकते का नाही? करस्पॉन्डिंग आहे, जसं कन्व्हर्स म्हणतो आपण. आधी नॉर्मल काय म्हणतो की दोन लाईन पॅरलल आहे तर ते जे अँगल्स फॉर्म होतात ते करस्पॉन्डिंग अँगल्स आहे, विच आर इक्वल. तर आता ह्या केसमध्ये मला दोन अँगल्स दिले जे इक्वल आहेत आणि ते करस्पॉन्डिंग सारखे बिहेव करतात. सो आय कॅन डायरेक्टली से ॲज दे आर करस्पॉन्डिंग अँगल फॉर्मिंग अ करस्पॉन्डिंग अँगल, आय कॅन से दॅट PQ इज पॅरलल टू BC. येस और नो? येस और नो? येस मॅम. आपण हे लहान क्लासमध्ये शिकलो ऑलरेडी. सो आता हे पॅरलल प्रूव्ह झालं माझं. ना ॲज दिस टू अँगल्स, ॲज PQ is parallel to BC, so by BPT I can say that AP by BP equals to AQ by QC, hence proved. कळलं का सगळ्यांना? Everybody, did you all get it? Yes ma'am. अक्षरा, कल्याणी, Yes, हरिओम, ma'am. समजलं ना? तर सगळ्यात पहिले आपण पॅरलल लाईनची प्रॉपर्टी यूज केली. तर पॅरलल लाईन हे दिलेले नाहीये, तर आपण काय केलं, आपल्याला अँगलची व्हॅल्यू दिलेली जी सेम आहे 60-60. दॅट मीन्स दीज टू अँगल्स आर इक्वल. आता हे दोन अँगल इक्वल आहे आणि ते करस्पॉन्डिंग सारखे अँगल सारखे बिहेव करताय. सो आय विल से दॅट दीज टू अँगल्स आर करस्पॉन्डिंग. ॲज दे आर करस्पॉन्डिंग अँड इक्वल, देअरफॉर आय कॅन से PQ इज इक्वल्स टू BC. ह्याच्याने मला हे प्रूव्ह झाले की हे दोन लाईन्स पॅरलल आहे. आता जर दोन लाईन पॅरलल आहे तर वी नो BPT. व्हॉट डज BPT से? हे साइड पॅरलल असले की ते प्रोपोर्शनली डिवाइड करतं दुसऱ्या दोन साइड्सला. तर तेच मला प्रूव्ह करायचं होतं. कळलं? एव्हरीबडी गॉट इट? प्लीज नोट डाऊन दिस. सगळे लिहून घ्या हे. सर्वजण लिहून घ्या हे. मॅम जी मी ऑनलाईन क्लासला लावलेली होती ते दिसत नाही आहे, तर मी आता स्क्रीनशॉट काढतोय. बरं ठीक, पण दुसऱ्या नोटबुक मध्ये लिहिणं बेटा, कारण की ते लिहिल्याच्या नंतर जरा सवय होते त्याची. येस, डन. मयुरी समजलं? हो टीचर. Okay. Can I go to the next question now? थांबा मॅडम, थोडं बाकी आहे. Okay.
आज संस्कृती दर्शना नाही आल्या. झाला मॅडम. झालं आहे मॅम. आहे का? दर्शना आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. Question number 5. What it says in trapezium ABC, side AB is parallel to PQ is parallel to DC. एक trapezium म्हणजे काय असतं? Basically tell me what do you mean by a trapezium? Like square, I say that all the sides are equal and they are parallel to each other and they are perpendicular to each other. तर हिच्यात काय म्हणतात? Trapezium ची properties काय आहे? Who will tell? Yes. Darshana, tell me the properties of trapezium. Ma'am, I can see. Yes, Tarang, tell me. Ma'am, two sides are parallel Okay. to each And other, and and other two sides? sides and another two sides are intersecting at one point. Okay, they will intersect if it is extended, basically. They are not parallel. Yes, ma'am. Okay. So in trapezium, only a pair, I can say a pair of opposite sides are parallel to each other. They are not equal. And ma'am, Huh? here the three parallel lines property will use Yes, to correct. find the answer. Yes, here the three parallel lines property is being used. So आता ह्या क्वेश्चन मध्ये हे पॅरलल हे ट्रपिझियम दिलेलं आहे जिच्यात आपल्याला माहिती की ए बी आणि सी डी तर पॅरलल आहेच पण गिवन मध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की पी क्यू पण पॅरलल आहेत दोन लाईन्सला. इट इज ऑलरेडी गिवन अँड दे हॅव गिवन AP is equals to 15, PD is equals to 12, QC is equals to 14 and this is something I need to find. ठीक है. So you will be writing given here, given AB parallel to PQ parallel to DC. Next you will write all the values, that is AP is equals to 15, PD is equals to 12 and CQ is equals to 14. To find काय करायचं आपल्याला? To prove नाहीये, हे to find आहे. So I need to find PQ. So solution is what? Ma'am, AP upon BQ equals to AP PD upon BC. PD is equals to BQ upon QC. This is by what? Three parallel lines property. Three parallel lines property, correct? Yes or ma'am. no? Then now putting the values, this is nothing but 15 by 12 is equals to BQ by 14, correct? Yes, ma'am. आता next step काय होणार? मॅम इकडचा 14 तिकडे जाईल आणि मल्टिप्लाय होईल Correct. डिवाइड होईल. Very good. So transposition होणार, that is BQ is equals to 15 by 12 into 14. आता हे मी cancellation करणार याच्यात. So how will I do? 2 च्या टेबल सॉरी 3 च्या टेबलने समजा मी केलं तर this is 4 चा, this is 5, मग आता 2 च्या टेबलने 2 2 चा आणि हा 7 चा. This will give me 35 by 2 which is nothing but 35 by 2 is 17.5. 17.5. हाय. Understood? So BQ ची value is 17.5 units. समजलं सगळ्यांना? सोपं आहे? मॅम एकदा Yes. रिपीट सांगा ना प्लीज. आता okay, I'll repeat it. It is given that ABCD is a trapezium. दिलेला आहे की trapezium आहे. trapezium ची आपल्याला माहिती आहे की one pair of opposite sides parallel असता. So in this case AB is parallel to CD. हे डिफॉल्ट आहे हे माहिती आहे आपल्याला. पण क्वेश्चन मध्ये त्यांनी PQ पण ह्या दोघांना पॅरलल हे दिलेलं आहे. सो AB, PQ आणि CD हे एकमेकांना पॅरलल आहे. Now, as three lines are parallel, we can use the property of three parallel lines. Property I can use it. BPT बेस वरती जे आहे आपण शिकलोय. ठीक आहे. तर आणि त्यांनी काही व्हॅल्यूज दिलेले आहे. As per that property, I know that AP by PD is equals to BQ by QC. मी ते लिहिलं. हे एवढं समजलं दर्शना? येस मॅम समज.
अदर्स ऑल्सो समजलं सगळ्यांना. मग त्याच्यानंतर मी व्हॅल्यूज पुट केले. व्हॅल्यूज पुट केल्याच्या नंतर एक माझी अननोन व्हॅल्यू अननोन आहे पार्ट साइड, तर म्हणून मग ती तशीच ठेवून मी बाकीचे सगळे ट्रान्सपोज करून एका साइडला आणलं आणि आय कॅल्क्युलेटेड अँड आय गॉट द आन्सर ॲज 17.5. क्लिअर एव्हरीबडी डन? Yes, ma'am. Okay, good. Can I move to the next question? Yes, ma'am. Okay. बाकीचे others also? अक्षरा, मयुरी, हरिओम. मी दुसऱ्या क्वेश्चन वरती जाऊ, नेक्स्ट क्वेश्चन वरती. Yes, teacher. मयुरी, are you there? Oh, teacher. दिला गेला. Okay. Okay. So now moving to the next question. Sixth question. हा क्वेश्चन कशावरती बेस्ड आहे तुम्हाला वाटतो बघून? Can anybody tell me? I'm not going to read it for you. तुम्ही सांगा कशावरती बेस्ड आहे? Yes, Pratisha. मॅम अँगल बायसेक्टर थेरम वरती आहे. Very good. It is based on angle bisector theorem. It is based on angle bisector theorem. ते काय म्हणता की हे दोन sides is in ratio with is in proportion with these two sides. आता ह्यांनी काय दिलेलं आहे? Find PQ by using the information in the figure. काय दिलेलं इन्फॉर्मेशन हे बघा, दोन सर्कल दिलेले सेम. म्हणजे काय? This side, this angle is equals to this angle. मग ही व्हॅल्यू, हे दोन अँगल्स इक्वल आहे म्हणजे दॅट मीन्स व्हॉट QN इज अ बायसेक्टर. करेक्ट? जर हा बायसेक्टर आहे तर अँगल बायसेक्टर थिअरम काय सांगतं? दिस साइड डिवायडेड बाय दिस साइड इज इक्वल टू दिस साइड डिवायडेड बाय दिस साइड. कळलं? सो फर्स्ट आय विल राईट गिवन. व्हॉट इज इट गिवन? दॅट angle MNQ is equals to angle PNQ. This is given. Therefore, NQ is a bisector. ठीक आहे, आपण बायसेक्टर का म्हणतोय हे लिहावं लागतं. नेक्स्ट, they have given you the value that is MN is equals to 25, MQ is equals to 14, QP I don't know, sorry, QP लिहायचं नाहीये, NP is equals to 40. ठीक आहे, हे इन्फॉर्मेशन दिलेले आहे आपल्याकडे. सो नाउ टू फाइंड, काय फाइंड आउट करायचं आपल्याला? वी नीड टू फाइंड QP. सो सोल्युशन मध्ये आहे, सिन्स NQ is bisector, is a bisector, therefore by angle bisector property, angle bisector property, MQ divided by PQ is equals to MN divided by PN. ठीक है? आता putting the values, MQ काय आहे 14 by PQ is equals to 25 by 40. म्हणजे काय आहे? PQ is nothing but 25 upon 40 into काय येणार? असं येणार का? नो, इट इज नॉट गोइंग टू बी लाईक दिस. PQ या केस मध्ये डिनॉमिनेटर मध्ये आहे. यू हॅव टू बी रिअली केअरफुल. हे डिनॉमिनेटर मध्ये आहे. हा, तर हे होणार 14 into 40 डिवायडेड बाय 25 होणार. लक्ष द्यायचं आपण. ओके, मिस्टेक्स असे होता. यू हॅव टू बी रिअली केअरफुल. आता हे 5 ने डिवाइड करावं होतं. 5 5 चा अँड दिस इज 8 चा. अजून काही होऊ शकतं का? Can it be solved further? नाही होऊ शकत. So PQ will be equals to 14 into 8 divided by 5, which will give me how much? 112 upon 5.
Very good. That is nothing but what will be the answer? 22.4. 22.4 Four. is my answer. कळलं? सगळ्यांना Yes, कळलं ma'am. कसं सॉल्व्ह केलं? कुठे डाऊट Yes, आहे? ma'am. No, ma'am. Anybody having doubt in this? मॅडम ते 22.4 कसं काय आले? डिवाइड केलं 112 by 5. डिव्हिजन कळलं का? येस मॅम. डिव्हिजन करावं लागते शेवटी. हरिओमला विचारते मी. हरिओम समजलं का कसं डिवाइड करलं? हो मॅम. 5 2 चा 10, 1 कॅरी मग 12 होतं. मग अगेन 2 चा 10, मग 2 येतं आणि 0 ऍड होणार डेसिमल सोबत. इट विल बी 20. सो 25 4 चा इज 20. एनीबडी वॉन्ट्स मी टू डू दिस डिव्हिजन अँड शो? कोणाला पाहिजे मी हे डिव्हिजन करून दाखवू? नो मॅम. ओके, अदर्स? सगळ्यांना समजलंय? लिहून घ्या. झालं का? इज इट डन? येस मॅम. Can I move to the next question? येस मॅम. Okay. येस मॅम. Now next question हे आधीचे क्वेश्चन सारखंच आहे. Yes. येस मॅम. याच्यात काय दिलेलं आहे? In this figure AB is parallel to CD is parallel to FE. Find the value X and AE. हे दोन गोष्टी फाइंड आउट करायची याच्यात, लक्षात ठेवा. खूपदा मॅम कसं होतं माझं आपण झालं. एक्स फाइंड आउट करता आणि बाकीचं सोडून टाकता. तसं नाही करायचंय. यू हॅव टू बी रिअली. नाव कुठल्या प्रॉपर्टीच्या बेस्ड वरती हे आहे क्वेश्चन? हु विल टेल मी? Which property based is this question? Yes. अक्षरा, कुठली प्रॉपर्टी लागेल ह्याला? प्रॉपर्टी ऑफ 3 Darshana, no, parallel no, no, no. Darshana, are you Akshara? I am asking Akshara. अक्षरा आहे का तू? सॉरी मॅम. इट्स ओके. अक्षरा आहे का? Yes, teacher. ओके. कुठली प्रॉपर्टी लागेल या क्वेश्चनला? आपण कुठली प्रॉपर्टी वापरू? येस, सांग अक्षरा. अक्षरा सांगते का? Mayuri, will you tell which property we are going to use in this equation? Nahi Ma'am. Tarang, wait. Yes, Mayuri. Property of three parallel lines and their transition. Very good. Property of three parallel lines will be used in this question. So first I'm going to write the given part. What does it says in given? It is said that AB is parallel to CD is parallel to FE is what is given. Next they have given some values, that is BD is equals to 8, DF is equals to 4, then AC is equals to 12, and they have given CE also. CE as X. हे पण दिलेलं आहे already. To find, काय find out करायचं आहे? पहिली गोष्ट आहे X आणि दुसरी गोष्ट आहे AE. हे दोन गोष्टी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. नेक्स्ट इज सोल्युशन. नाव सोल्युशन मध्ये मी लिहिणार ॲज
AB is parallel to CD is parallel to FE. Therefore, by three parallel line property, I can say that BD D upon upon DA DF is equals to is AC equal to upon CE. हे C मी लिहू शकते. Now putting the values, what will I get? BD is nothing but 8 by 4 equals upon to 12 by X. upon X. This is nothing but X मी वरती नेर. So X will be equals to 12 by 8 into 4. Is this correct what I have written? बरोबर आहे का चुकलं आहे? Yes. बरोबर आहे मॅम. बरोबर. मग आता 4 च्या टेबलने 4 1 चा, this is 4 2 चा is 8, 2 1 चा and 6 चा. So X is equals to how much? 6. 6. हे फर्स्ट आन्सर भेटलाय मला. हे फर्स्ट आन्सर Yes भेटलं. ma'am. आता नेक्स्ट काय आहे? मला AE फाइंड आउट करायचं आहे. नाउ AE AE इज is नथिंग equal बट to इक्वल्स टू AC. काय आहे? AC प्लस AC. CE. AC plus CE. Yes ma'am. AC. आता AC किती आहे? 12 plus 6 which will give me how much? 18. 12. So my 18. next answer is AE. So हे लक्षात X घ्या. is equal to नेहमी पूर्ण क्वेश्चन वाचायचं. खूपदा कसं असतं आपण पूर्ण क्वेश्चन नाही, वी लाइक फटाफट मध्ये आपण काय करतो, अच्छा इसमें एक्स ही फाइंड आउट करना होगा. युजली एक्स दिसतंय डायग्राम मध्ये, मग आपण एक्स फाइंड आउट करून सोडून टाकतो. असं नाही करायचं. रीड द होल क्वेश्चन ऑलवेज. इथे एक्स पण आहे आणि ती AE पण फाइंड करायला सांगितलं. जर तुम्ही नुसतं एक्स फाइंड आउट केलं, यू विल गेट 0.5% ऑफ द मार्क्स. यू लूज द सेकंड पार्ट. 1 मार्क जाईल तुमचा. ठीक आहे. मॅम आपल्याला शेवटी असं लिहावं लागेल ना, X is equal to 6 and AE is equal to 18. फायनल आन्सर मध्ये. ओके मॅम. समजलं का सगळ्यांना? येस मॅम. कंप्लीट करा. झालं मॅम. ओके. झालं का सगळ्यांचं? हरिओम, तरंग, कल्याणी, अक्षरा, मयुरी, दर्शना, झालं का सगळ्यांचं? प्रतिष्ठा झालं का? मॅडम. मॅम माझं झालं. हो टीचर. Yes ma'am. Can I झालं. move? Okay, I'm moving to the next question now. Yes. What does this question say? In triangle LMN, ray MT bisects angle LMN. If LM is 6, MN is 10, TN is 8, find the value of LT. सोपा question आहे. Now I'm going to ask, only that child will speak. ठीक आहे, कोणी असं उत्तर देणार नाही. I don't want any chorus answers. Kalyani, are you there? कल्याणी तू आहे इथे? हो मॅडम मी आहे. Okay. Can you solve this question and tell me the answer? Try कर. तू ट्राय कर. कुठे चुकली तर मी आहेच. इन ट्रायंगल LMN. नाही तू करून घे आधी. तू सॉल्व करून घे वाटलं तर, आणि मग आपण हे करू. ठीक आहे, डिस्कस करू. चालेल? ओके. चलो, I'll give you some time. Everybody will solve parallelly. Nobody is going to give me chorus answer. कोणीच मला असं उत्तर देणार नाहीये जोपर्यंत मी विचारत नाही तोपर्यंत. सो विल वेट फॉर कल्याणीज आन्सर आणि ते डिस्कस करू, आणि मगच तुम्हाला काही डाऊट असेल तर विचारू शकता. ठीक आहे, करा सगळे सॉल्व. येस दर्शना, वेट.
झालं कल्याणी? ओके फाईन. टेल मी काय आन्सर भेटलाय तुला याचं? येस कल्याणी, काय आन्सर भेटलं याचं? कल्याणी, कॅन यू हिअर मी? 4.8. करेक्ट. चलो अपन सॉल्व करेंगे अभी. टेल मी व्हाट इज गिवन? रे MT bisects angle LMN. अजून काय दिलंय? LM is equals to 6, MN is equals to 10 आणि T टू फाइंड काय करायचं आपल्याला? टू फाइंड सांग कल्याणी. By the Yes, Kalyani. property of angle bisect triangle, Hmm? By By property of angle, एक मिनिट बेटा, bisect बायसेक्टर of प्रॉपर्टी triangle, याची गरज नाहीये. ठीक आहे. काय LM येणार? LM upon MN, LT upon TN. is equals to LT upon TN. TN. Yeah. By putting the value 6 divided by 10 is equals to LT upon 8. Correct? बरोबर Yes. लिहिलंय मी? हो. मग LT is equals to काय होणार? 24. 6 by 10 into 8 असं लिहावं लागेल ना मला? नाव मी 2च्या टेबलने करणार. हा? मी वेगळं केलंय कॅल्क्युलेशन. अच्छा, तू हे मल्टिप्लाय करून टाकलंय का 6 आणि 8? हा, माझं 24 आलंय. काय 24 आलेलं आहे? नाही मॅडम, बरोबर आहे. मी नाही खालचं बघितलं, वरचं नाही. हा, मी तेच म्हणते 24 कुठे येत आहे? ठीक आहे, तर दिस विल बी 24 upon 5. नाउ टेल मी व्हॉट विल बी द आन्सर? दिस 24 upon 5 काय येणार? 4.8. 4.8. कळलं? Everybody understood? Very good, Kalyani. Good try. Excellent. Others, समजलं? येस मॅम. कोणाला डाऊट आहे? मयुरी, हरिओम, अक्षरा, प्रतिष्ठा. मॅम याच्या पुढचं मी सॉल्व करू का प्लीज? हॅलो टीचर. ओके, चालेल, कर. हो मयुरी, बोल. टीचर, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी कसं काय आली? दिलेली आहे ना क्वेश्चन मध्ये, त्यांनी अँगल बायसेक्टरच दिलेला आहे ऑलरेडी. हो टीचर. मग आपण डायरेक्टली ती यूज करू शकतो ना प्रॉपर्टी. जर ते अँगल बायसेक्टर दिलं नसतं तर आपल्याला आधी त्याला प्रूफ करावं लागलं असतं की अँगल बायसेक्टर आहे, मग त्याच्यानंतर आपण ती प्रॉपर्टी वापरू शकतो, जसं आपलं ते पॅरलल लाईनच्या केसमध्ये होतं. पण इथे ऑलरेडी रेडीमेड दिलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे. हो टीचर. येस, 9th क्वेश्चन दर्शना इज सॉल्विंग. Once you are done, tell me. येस मॅम. येस मॅम, झालं. झालं, काय आन्सर आलाय? मॅम माझं आन्सर ना 10 आलेलं आहे. करेक्ट, 10 आहे. मग आता लेट्स सॉल्व. तर आता पहिले आपण रीड करू क्वेश्चन. इन ट्रायंगल ABC सेगमेंट BD बायसेक्ट अँगल ABC. ऑलरेडी क्वेश्चन मध्ये दिलंय की ते बायसेक्टर आहे.
नेक्स्ट दे हॅव गिवन AB ची व्हॅल्यू, BC ची व्हॅल्यू, AD अँड DC, आणि फायनली व्हॉट वी नीड टू फाइंड इज ओनली X. So given BD is bisector of angle ABC. C. Correct. Next, what they have given, AB is equals to X. हे सगळं given ला त्याला मार्क्स असता बरं. BC is equals to X plus 5, AD is equals to X minus 2, and DC is equals to X plus 2. To find is X. Now solution. Bol. By the theorem of the angle base Property. Property आहे ती. By angle थिअरम, फक्त आपला अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीचं जे थिअरम आहे तो थिअरम आहे. बाय अँगल, सॉरी, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम आहे, तोच थिअरम आहे. अँगल बायसेक्टर ही प्रॉपर्टी आहे. ओके मॅम. ऑफ द ट्रायंगल. पुढचं सांगू का मॅम? AB सांग. अपॉन BC इज इक्वल टू AD अपॉन DC. आता याच्या पुढे आपण X अपॉन X प्लस 5 इज इक्वल टू X मायनस 2 अपॉन X प्लस 2 करू. त्याच्या पुढे X in bracket X plus 2 is equal to in bracket X minus 2 X in bracket X plus 5. त्याच्या Now पुढे opening A the bracket. square. हो मॅम, ओपन करू आपण. 2x is equal to X bracket X plus 5. एक मिनिट दर्शना, सगळ्यांना ही स्टेप कळली का मी काय केलंय ते? मॅडम मला समजली नाही. हे आपण व्हॅल्यूज टाकले, AB BC AD चे जे पण व्हॅल्यूज दिलेले ते सगळे टाकले, आणि इट्स ऑल इन व्हेरिएबल. मग आपण काय करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. करेक्ट. इथे जे डिवाइड होतं तिथे जाऊन मल्टिप्लाय होतं ना, ते तसं केलं. मग आता आपण तसं क्रॉस मल्टिप्लिकेशनच्या नंतर काय भेटतं आपल्याला, X इंटू X प्लस 2 आणि X मायनस 2 X प्लस 3, हे सॉरी X प्लस 5, हे असं भेटतं. मग मी आता ओपनिंग द ब्रॅकेट करते. ओपनिंग द ब्रॅकेट मध्ये काय वापरतो, हा X ह्याला पण मल्टिप्लाय होतो आणि ह्याला पण मल्टिप्लाय होतो. तसं हा X ने आधी हे पूर्ण ब्रॅकेट मल्टिप्लाय होणार, मग ह्या 2 ने पूर्ण ब्रॅकेट मल्टिप्लाय होणार. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी आठवते का सगळ्यांना? येस मॅम. ती अप्लाय झालेली आहे इथे. आता कळलं मॅम. हरिओम? येस मॅम. हो मॅम. ओके. मग आता काय होणार, 2x is equal to 3x minus 10. आता इथे आपले हे एक्स स्क्वेअर कॅन्सल होऊन जाणार. येस मॅम. मग करणार 2x इज इक्वल्स टू 3x मायनस 10. मग हा 10 ला मी, हा निगेटिव्ह आहे, तुम्ही ह्याला इकडे घेऊन जाईल, 2x ला इकडे आणणार. मग काय होणार, 3x मायनस 2x इज इक्वल्स टू प्लस 10. येस मॅम. X is equals to 10. Very good, Darshana. Excellent. Everybody, did you get this question? सगळ्यांना कळलं का हा क्वेश्चन कसा केला? येस, सगळ्यांना समजलं का? ओके, गुड. कंप्लीट करा ह्याला. मॅम शेवटी असं येईल, द व्हॅल्यू ऑफ X इज 10. ते फायनल आन्सर लिहायचं नेहमी, आणि त्याला जमलं तर बॉक्स मध्ये करायचं. म्हणजे जेव्हा एक्झामिनर तुमचा पेपर बघतो, जर तुम्ही चांगलं अंडरलाईन करून बॉक्स करून आन्सर दिले आहेत, मग ते काय करेल, आधी आन्सर चेक करेल, मग फटाफट काम होऊन जातं ना. जर तुम्ही टीचरला शोधावं लागेल असं पेपर लिहिला की मग ती पण कंटाळेल ना. येस मॅम. तुम्ही एक्झामिनरचा मूड जितका चांगला ठेवसाल ना, तितका तुम्हाला ती मार्क्स चांगले देईल, असं पण असतं. आपला मूड चांगला असा, बघ तुम्ही विचार करा, तुमच्या आईने जर तुम्हाला प्लेट अशी छान सजवून दिली जेवणाची, तर किती छान वाटतं. असं मस्त भाजी, वरण, भात, सॅलेड, लोणचं, पापड, सगळं असं छान दिलं तर किती छान वाटतं खायला. पण आता तुम्ही विचार करा, अशी एक तुमच्या आईने प्लेट घेतली,
भात टाकला, वरण टाकला, त्याच्यावरतीच पोळी टाकली, त्याच्यावरतीच भाजी टाकली, त्याच्यावरतीच लोणचं टाकलं आणि असं ढीग बनवून दिला, कसं वाटेल तुम्हाला? खायला आवडेल का? नाही मॅम ना? मॅम कधी भूक लागेल असतील काही आणि कधी काही खायला नसलं तर आम्ही ते पण खाऊन जाऊ. पण तरी ऑन प्रायोरिटी बेसिस इफ यू सी, तुला आवडणार नाही ना ते? जसं छान सजवून दिलं ते आवडेल ना? तू खाऊन घेशील पण आवडीने खाशील का? आवडेल का तुला? तू असं म्हणशील ना की वेगळं वेगळं दिलं असतं तर छान अजून मजा आली असती. तसं असतं ते. मॅम ठीक पण आहे. मॅम पण भूक लागलं की खाणंच पडेल ना. Chalo. Next question, the final question of this exercise is this. In figure 1.44, that is this figure, x is then any point. This x is any point in the interior of a triangle. Point x is joined to vertices of the triangle है xd, xe, xf केलेला है and segment pq is parallel to de आणि qr is parallel to ef. आता याच्यात बघितलं तर तुम्ही ऑलरेडी स्टेप्स दिलेले आहे. त्यांनी काय दिलेलं आहे? I'll take some other color. मॅम त्यांनी मी दिलेलं सांगू? आहे. नाही बेटा थांब, हे मी सांगते. याच्यात जास्त नाहीये काही. ठीक आहे. हा एक्स हा इंटिरियर पॉइंट आहे जो वर्टायसेस सोबत कनेक्ट केलाय. जर तुम्ही बघितलं तर ट्रायंगल फॉर्म होतोय बघा. एक्स डीई एक ट्रायंगल फॉर्म होतोय, एक्स ई एफ एक ट्रायंगल फॉर्म होतोय, एक्स डी एफ एक ट्रायंगल फॉर्म होतोय. आता त्यांनी फक्त दिलेलं आहे की दिस लाईन इज पॅरलल टू दिस अँड दिस लाईन इज पॅरलल टू दिस. तुम्हाला ही माहिती आहे ना साईन पॅरललची? लक्षात ठेवा, जेव्हा असे दोन येस लाईन्स आहे मॅम आणि माहिती आहे. त्याच्यावरती असा arrow असला की that means की those lines are parallel to each other. हे माहिती आहे ना सगळ्यांना? नसेल तर लक्षात ठेवा. येस मॅम. ठीक आहे. तर त्यांनी हे दोन पेअर दिलेले की पॅरलल आहे and you have to find that these two lines are parallel. See, you have to find this, that PR is parallel to DQ. तर आपण इथे ना डायरेक्ट बीपीटी वापरू नाही शकत, तर मी कन्व्हर्स ऑफ बीपीटी वापरणार. ठीक आहे. उलट की मी प्रपोर्शन दाखवून देईल, मग त्या बेसिसवरती मी सांगेल की ते पॅरलल आहे. ठीक आहे. नाव इन एक्स डीई, एक्स डी ह्या वाला ट्रायंगल मध्ये हे दिलेलं आहे की पी क्यू इज पॅरलल टू डीई. म्हणजे काय झालं? एक्सपी ह्याच्या खाली काय येणार? पीडी. येस मॅम. करेक्ट. आणि क्यूई दिलेलं आहे, त्याच्यावरती काय येणार? एक्स क्यू येणार. येस बाय मॅम. बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम ह्या डब्यामध्ये काय येणार आणि या वरच्या डब्यामध्ये? मॅम गिवन येणार तिथे. व्हेरी गुड. दिस यू विल राईट गिवन हिअर. नेक्स्ट ट्रायंगल हा घेणार डीईएफ. डीईएफ मध्ये दिलंय क्यू आर इज पॅरलल टू ईएफ. हे ते सगळंच ब्लँक आहे. मग काय लिहिणार? इथे काय येणार? एक्स क्यू क्यू डिवायडेड अपॉन बाय एक्स क्यूई आणि एक्स आर डिवायडेड अपॉन आर एफ. एफ ठीक आहे. हे इथे काय लिहिणार? या बॉक्स मध्ये काय लिहिणार? गिवन. गिवन. या बॉक्स मध्ये काय लिहिणार? बेसिक प्रोपोर्श. बीपीटी बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम लिहिणार. येस नाव मॅम. आता तुम्ही जर बघितलं ह्या दोन इक्वेशन्स मध्ये फ्रॉम 1 and 2 इक्वेशन्स नाही, दोन सेट्स मध्ये काय करताय की हे बघा, इथे आहे एक्स क्यू बाय क्यूई आणि इथे पण आहे एक्स क्यू बाय क्यूई. येस मॅम. इट त्यांची इज ना जागा चेंज A झालेली. is equals to B आहे, B is equals to C आहे, म्हणून मी सांगते A is equals to C आहे. करेक्ट? तसंच आहे ते. तर this is equals to this, this is equals to this, therefore I'll say this is equals to this. तर हे दोन इक्वल आहे, तर I will write XP is equals to PD आणि XR divided by RF. म्हणजे हे वाले लाईन्स, this side, this side, this side divided by this side. Therefore these two lines are parallel to each other. Yes, by converse. मी Yes, प्रोपोर्शनॅलिटी मला प्रोपोर्शनॅलिटी भेटून गेली, मग त्या प्रोपोर्शनॅलिटीच्या बेसवरती मी सांगणार की ते दोन लाईन पॅरलल आहे. कळलं? सगळ्यांना Yes, ma'am. कळलं? मयुरी, अक्षरा, कल्याणी, हरिओम, प्रतिष्ठा, तुम्हाला कळलं? किशोर, तुमच्याकडून काही उत्तर येत नाहीये. ओनली दर्शना येस मॅम करते. बाकीचे काय करताय? समजलं का? येस, हरिओम, कल्याणी, अक्षरा, मयुरी, प्रतिष्ठा. हो समजलं. ओके, गुड. नोट डाऊन करा.
Yes, ma'am. केलं. Good. With this we complete our this exercise also. आपण ही exercise complete करतो. आता next very important part of this chapter is similarities. ठीक आहे, similarities वरती तुम्हाला माहित असतील ना काय काय कुठले कुठले similarities आहे? Any idea? तुम्हाला मी डिफरन्स सांगितला होता सिमिलर ट्रायंगल्स आणि कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स मॅम? म्हणजे जे एकमेकावरती ठेवलं तरी काही एक्स्ट्रा नाही. सिमिलर म्हणजे एक छोटा एक मोठा असू शकतं पण द साइड्स अँड अँगल्स आर प्रोपोर्शन टू इच अदर. येस दर्शना? आपण टेस्ट शिकल्या होत्या ना 1 मध्ये, त्या टेस्ट येथील विचार. Correct. ए Very good. टेस्ट, ए टेस्ट, एस टेस्ट, AA Yes, test, yes, triple A yes, test, SAS test and Yes. SSS test. येस मॅम, या टेस्ट एक अजून एक आहे जी या पुस्तकात या चॅप्टर मध्ये नाही दिलेली, RHS. आठवली का? येस मॅम. 2 मिनिट. RHS पण आहे जी याच्यात नाही आहे पण ती पण असते. ठीक आहे. सो दीज आर ऑल द सिमिलॅरिटी प्रॉपर्टीज. सिमिलॅरिटी आणि कॉन्ग्रुअन्सचं डिफरन्स हे तुम्हाला चांगलं कळायला पाहिजे. चुकूनही तुम्ही कॉन्ग्रुअन्स वरती गेले सिमिलॅरिटी चॅप्टरच्या दौरान तर तुम्हाला 0 भेटणार. सो डोंट गेट कन्फ्युज्ड. हे कॉन्ग्रुअन्सी मध्ये पण येतं हे प्रॉपर्टीज. फक्त कॉन्ग्रुअन्सी मध्ये याच्यातली कुठली प्रॉपर्टी येत नाही? मॅम या प्रॉपर्टीज मध्ये ना माझं कन्फ्युजन होऊन जातं त्या टेस्ट मुळे. नाही तर हे आपल्याला हे माहिती आहे. सी वी नो द प्रॉपर्टीज. आपल्याला माहिती आहे एक आहे SSS, एक आहे SAS, AA किंवा AAA म्हणतो आपण. करेक्ट. आणि एक RHS. येस मॅम. हे प्रॉपर्टीज आहे. करेक्ट. ह्या सगळ्या प्रॉपर्टीज मधली एक प्रॉपर्टी आहे जी कॉन्ग्रुएन्सी मध्ये नसते. आपण नाही घेतलेला. मॅम शेवटची नाही. RHS ना. इट इज मॅम AAA. AAA कॉन्ग्रुएन्सी मध्ये नसतं. तिच्यात ASA असतं. ASA असतं पण AAA नसतं. कळलं? अंडरस्टूड Yes, ma'am. एव्हरीबडी? हे लक्षात घ्या, हे कन्फ्यूज व्हायचं नाही. तर आपण नेक्स्ट क्लासमध्ये सिमिलॅरिटीज वरती हे प्रॉपर्टी सगळे मी तुम्हाला एकदा समजवणार आणि त्याच्यानंतर त्याच्या बेसवरती जो क्वेश्चन्स आहे जे प्रॅक्टिस सेट आहे तो आपण डिस्कस करू क्लासमध्ये. ठीक आहे? आतापर्यंत Okay, ma'am. समजलं सगळं? बीपीटी, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी, देन 3 लाईन प्रॉपर्टी, 3 पॅरलल लाईन प्रॉपर्टी हे झाले. Enough problems were Yes, solved. ma'am. Was it खूप clear छान by समजलं. everyone? याच्यात सगळं द्यायचं. क्वेश्चन मध्ये गिव्हन लिहायचं, टू फाइंड लिहायची, सोल्युशन लिहायचं. सोल्युशन मध्ये लिहिताना कुठली प्रॉपर्टी किंवा थिअरम वापरतोय ते लिहायचं नेहमी. तर तुम्ही जर इथे पण बघसाल, बघा हे टेक्स्टबुक मधले पण हे याच्यात त्यांनी दिलेलं आहे. सी दिस पार्ट आय हॅव ऑलरेडी गिव्हन. हे केलंय ना. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे नाही दिले तर तुमचे मार्क्स कट होतील. जर तुम्ही फक्त लिहिले, स्टेप्स लिहिले आणि हे का लिहिले, का घेतोय आपण हे नाही लिहिले तर तुमचे मार्क्स कट होतील. म्हणून जर इफ यू आर एमिंग टू गेट फुल मार्क्स, कारण की सोपे आहे, तुम्हाला माहिती आहे काय, फक्त लिहिलं नाही तर तुमचे मार्क्स जातील ना. ठीक आहे? Yes. तर सगळ्यांनी लिहायचं. सो नेक्स्ट क्लास विल बी डिस्कसिंग अबाउट द सिमिलॅरिटीज. ओके? Okay, ma'am. Thank you. फाइन. हैव अ ब्रेक नाउ. Yes, ma'am. Good Good night. night. Thank you. Good night everyone. Thank you, teacher. Good night. Thank you, ma'am. Good night beta. Good night. Good night. Good night.